रामकृष्ण हरी माऊली. आज 138वा अभंग आहे. रडोनिया मान कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड राहे रुची आणि कोड. लाविता लावणी विके भिके के जादानी, तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा. रडून भेकून जर मान मागितला आणि समाजाने तो अनिश्चिताने दिला तर त्याला महत्व नाही. देवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधानी वृत्तीने मी पाहतो. शेतातील धान्याचे दान आणि भीक मागून आणलेल्या धान्याचे दान यामध्ये फरक आहे. तुकोबा म्हणतात, जीवनात धीर संयम धरल्यास हिऱ्याप्रमाणे मोल प्राप्त होते. पूज्य एकासनी आसनी आसन, बैसता गमन मातेशी ते. सांगतो ते धर्म नीतीचे संकेत, सावधान हित व्हावे तरी. संत ठाव पूजनाची इच्छा, जीवनीच वळसा सापडला. तुका म्हणे एकाएकी वरासन, दुजे तेथे भिन्न अशुभते. पुण्यवान संताच्या ज्या आसनावर बसून आपण त्याची पूजा करतो त्या आसनावर स्वतः बसू नये, नाहीतर मातेशी संग केल्याचे पाप लागते. अशा आपल्या हितासाठी असलेल्या धर्माचा संकेत सावध होऊन ऐकावा. संताप्रमाणे आपली पूजा केली जावी अशी इच्छा सामान्य मनुष्याने करणे म्हणजे जीवन सागराच्या भोवऱ्यात अडकल्यासारखे आहे. तुकोबा म्हणतात, अशा संताच्या आसनावर बसणारा सामान्य मनुष्य त्या जागी शोभून दिसत नाही. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, ऐशी अदमाची याती लोपी सोने खाय माती. गोद्धद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे, विंचुला भेविन तुका म्हणे वायशीन. तोंडावर एखाद्याची स्तुती पाठीमागे निंदा करणारा हीन मनोवृत्तीचा आहे. तो स्वतः जवळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खाणारा आहे. जसे सुग्रास भोजन गुद्धद्वारातून नरक बनून बाहेर पडते. तुकोबा म्हणतात, विंचवाला विषाचा काही उपयोग नसतानाही तो आपल्या नांगीत विष सांभाळतो. आदमाची यारी रंग पतंगाचे परिविटे, न लागता क्षण मोल जाये वायाविन. सर्पाची या परी विषे भरला कल्हारी, तुका म्हणे देवा मज धनी ऐशे देवा. हीन मनोवृत्तीच्या मनुष्याचे प्रेम पतंगाच्या अल्पावधी चमकणाऱ्या रंगाप्रमाणे असतो. थोड्याच काळात ते रंग नष्ट होतात आणि त्याला दिलेले मोल वाया जाते. हीन मनोवृत्तीच्या मनुष्याच्या अंतःकरणात सर्पाप्रमाणे विष भरलेले असते. तुकोबा म्हणतात, मला असे प्रेम भक्ती आवडत नाही. अनेकाची स्तुती अम्मा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. अम्मा विष्णुदास एकविध भावन, मनोया देव अनेकाशी. शतखंड माझी होईल रसना, तरी या वचना पालटेन. तुका म्हणे मज अनेका संकल्पे, अवघीच पापे घडतील. आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतराची स्तुती केली तर ब्रह्महत्येचे पातक लागेल. आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, म्हणून अन्य देवतांना मानत नाही. या वचनामध्ये मी जर खोटे बोललो असेल तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. तुकोबा म्हणतात, एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील. तानुल्याची धनी फिटे गंगा न भेवुनी, माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. तू तो उदराचा राणा, माझी अल्पची वासना. कृपा दृष्टी पाये तुका म्हणे होई साये. तहानलेल्याने गंगेचे पाणी प्यायले तर गंगाजल कमी होत नाही. हे कृपानिधी, माझे मनोरथ सिद्धी पाहू देत. तो उदार राजा आहेस आणि माझे मागणे अगदी थोडे आहे. तुकोबा म्हणता, तो फक्त माझ्याकडे कृपादृष्टीने पहा आणि मला मदत कर. संताचा अतिक्रमण देव पूजितो अधर्म, येते दगड तैसे वरी मंत्र पुष्पे देवाशिरी. अतिताशी गाळी देवा नैवेद्याशी पोळी, तुका म्हणे देवा ताडण वेदकाची सेवा. संताचा अनादर करून जो देवाचे पूजन करतो तो अधर्माचरण करतो. देवावर मंत्र पठण करून टाकलेली फुले दगडाप्रमाणे आहेत. दारात आलेल्या भुकेलेल्या अतिथीला अन्न न देता देवाच्या नैवेद्याला पुरणपोळी करतो. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे देवाची सेवा करणे म्हणजे देवाला दिलेली एक प्रकारची शिक्षाच आहे. करणे हे देवा हेची एक पावे सेवा, अवघे गडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग. हेची एक वर्म काय बोलिला तो धर्म, तुका म्हणे खरे खरे त्रिवात
त्रिवाचा उत्तरे. देवाला ज्या प्रकारची भक्ती सेवा आवडते त्या प्रकारची भक्ती सेवा मनुष्याने करावी, कारण भक्त हा त्या परमेश्वराचा अंश आहे. देवाला आपल्याप्रमाणेच भक्त पूजा केलेली आवडते. पण धर्माचे रहस्य मी सांगत आहे. तुकोबा म्हणतात, हे सत्य मी त्रिवार सांगतोय. मागे नेणे पण घडले ते क्षमा, आता देती सीमा करुणिया. परनारीचे दया घडले गमन, दावितो वदन जन निरत. उपदेशावरी मन नाही हाती, तो आम्हा पुढती पाहू नये. तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन, घातली ते आन पाळावया. माझे अजाणतेपणाने तुमच्याकडून गुन्हा घडत असेल तर आता पश्चातापाने प्रायश्चित्त करू घेऊन भक्ती मार्ग धरल्याचा मी तुमच्या सर्व चुका माफ करतो. पुन्हा जर अशी परस्त्रीची अभिलाषा धरणाऱ्याचे पाप केले तर मातेशी संग केल्याचे पाप तुम्हाला लागेल. चांगला उपदेश केल्यानंतरही जो सुधारणा करीत नाही त्याचे तोंडही पाहण्याची आमची इच्छा नाही. तुकोबा म्हणतात, आम्ही केलेला उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या. अनेकाचा गाते ज्याची निवडील चित्ते, तेची ओळखावे पापी निरयवाशी शीघ्र कोपी. जे कान पसरोनी वेदे एके वेदे दुष्टवाणी, तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याचे तोंडा. दुसऱ्याचा घात झालेला पाहून ज्यांना आनंद होतो असे लोक पापी समजावेत. शीघ्र कोपी मनुष्य अंती नरकाला जातात. ज्याला परनिंदा वाईट बोलणे ऐकायला बोलायला आवडते तोही पापी. तुकोबा म्हणतात, भांडखोर मनुष्य असाच पापी असतो. कुंभावगा एक वापाकी एकी तू गु फेडावा. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाचे वाटे. हिरे दगड एक खाणे कैचे विधातील पाणी. तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. एका चाव्यात मातीची मडकी तयार होतात, पण त्यातील काही स्वयंपाकासाठी वापरतात तर काही घाण भरण्यासाठी वापरतात. याप्रमाणे प्रारब्धाने प्रत्येकाची वेगवेगळी कामे ठरवून दिली आहेत. हिरे आणि दगड एकाच खाणी सापडत असले तरी दोन्हीची योग्यता मात्र एकच नसते. तुकोबा म्हणतात, हिरा राजमुकुटात विराजमान होतो तर दगड पायरीला बसतो. मांडे पुऱ्या मुखे सांगू जाणे मात, तोंडी लाळ हात चोळी रीते. ऐशियाच्या गोष्टी फिक्या मिठे विन, रुची नेदी अन्न चवी नाही. बोलो जाणे अंगी नाही शूरपण, वाचे ते वचन काय ते वचन जाळावे ते. तुका म्हणे बहु तोंडे जे वाचाळ, तंगतेची मूळ लटिक्याचे. काही लोक मांडे पुऱ्या यांच्या चवीचे नुसते वर्णन करून हात नाचवतात. अशा लोकांचे वक्तव्य मीठ नसलेल्या भोजनाप्रमाणे बेचव असते. अंगी किंचितही शौर्य नसताना नुसत्या बडाया मारून काय उपयोग. तुकोबा म्हणतात, फक्त बडबड करणारी माणसे ढोंगी असतात, खोटारडी असतात. न लगे चंदना पुसावा परिमळ, वस वनस्पती मेळ हाकारुनी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, दरिता ही पुरी आवरेना. सूर्य जगी जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणू. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. अरण्यात चंदन वृक्षाला असतं, आपल्यातील सुगंधाचा पुरावा इतर वृक्षांना द्यावा लागत नाही. अंतकरणातील सत्य आपोआप बाहेर पडते, हा त्याचा स्वभाव असतो. सूर्य जगाला जागे व्हा असे म्हणत नाही किंवा सूर्यकिरण तसे सांगत नाही. उगवणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे. तुकोबा म्हणतात, आकाशात मेघाची दाटी झाली की मोर आपला आनंद लपवून ठेवू शकत नाही. नाचू लागला त्याप्रमाणे सत्य लपत नाही. चंदनाचे हात पाये चंदन, परिसा नाही न कोणी अंग. दीप नाही पाठी पोटी अंधकार, सर्वाचे साकार अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता वगुण मिळेना तो मिळेची ना. चंदन वृक्षाचे पान फांद्या मूळ खोड सर्व चंदनाचेच असते, तशी परिसाची कोणतीच बाजू हीन नसते. दिव्याच्या सर्व बाजूला प्रकाश पसरलेला असतो तशी साखर सर्व बाजूने गोड लागते. तुकोबा म्हणतात, सज्जनही तसेच असतात, त्यांच्यामध्ये अवगुण शोधून सापडत नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली मन माऊली सकळाची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आनद्वैत तुका म्हणे दुसरे.
मानवी जीवनातील इच्छा आकांक्षा सुख समाधान मोक्ष सर्व सिद्धी मिळविण्याचे प्रमुख साधन म्हणजे प्रसन्न समाधानी मन होय. मनाने देवाची स्थापना करून त्याची मानसपूजा केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात. कारण मन हे मातेप्रमाणे आहे. म्हणून गुरु आणि शिष्य दासदासी आहे. प्रसन्न मन परमार्थात रमल्याने मोक्ष लाभतो. पण उद्विग्न असेल तर अधोगती ठरलेली आहे. हे साधक वाचक पंडित विद्वान लोक हो, समाधानी मनासारखे दुसरे दैवत नाही असे तुकोबा म्हणतात. माय बापे जरी सर्पिन की भोका त्यांचे संगे सुका न पवे बळ. चंदनाचा शूळ सोनियाची बेडी सुकनेदी फोडी प्राणनाशी. तुका म्हणे नरके गातले अभिमान जरी होय ज्ञान गर्व थाटा. मायबाप सर्पिन आणि बोक्याप्रमाणे असतील तर मुलाला त्यांच्या सहवासात सुख वाटत नाही. चंदनाचा सूळ असला तरी जीव घेणारा आणि सोन्याची बेडी असली तरी पायाला ती दुःखदायकच वासणार. तुकोबा म्हणतात एखादा मनुष्य ज्ञानी असेल आणि त्याच्या ठिकाणी गर्व ताठा अहंकार असेल तर तो नरकातच जाणार. शिकल्या बोलाचे सांगतील वाद अनुभव भेद नाही कोणा. पंडित हे ज्ञानी करे तेल कथा न मिळवे अर्थ निज सुका. तुका म्हणे जैशी लाच्यासाठी ग्वाही देतील हे ठाई नाही वस्तू. शास्त्रार्थ पठन केलेले पंडित शब्दार्थ सांगतील पण अनुभवाने बोल अनुभवीच जाणतील. पंडित ज्ञानी हे ब्रह्मज्ञान सांगतील पण त्यांनी ते अनुभवले असेलच असे नाही. तुकोबा म्हणतात पैशाने विकत घेतलेल्या साक्षीदारांना खरी परिस्थिती माहिती असेलच असे नाही. प्रारब्ध क्रियमान भक्त संचित काही जाण. भक्त संचित नाही जाण अवघा देवाची झाली पायी भरोनी अंतर्बाही. सत्वरज तम बाधा नवे हरिभक्तीशी कदा. देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. भक्तांना प्रारब्ध नशीब क्रियमान कर्म आणि संचित पापुण्याचा साठा भोगावा लागत नाही. कारण तो भक्त अंतर्बाह्य परमेश्वराशी एकरूप झाला आहे. हरिभक्तांना सत्वरज तमाची बाधा होत नाही. तुकोबा म्हणतात की देव आणि भक्त एकरूप झालेला असतात. शास्त्राचे जे सार वेदाची जो मूर्ती तो आम्हा सांगाती प्राण सखा. मनवनी नाही अनिकाचा पांग सर्व झाले सांग नामी तुका. सगुण निर्गुण जयाची अंगी तोची आम्हा संगे क्रीडा करी. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आई ते केले नव्हे. जे सहा शास्त्राचे सार आणि वेदाची साक्षात मूर्ती आहे तो आमचा सांगाती प्राण सखा आहे. म्हणून आम्हाला इतराची पर्वा नाही कारण नामस्मरणाने आमचे सर्व चांगले झाले आहे. ज्याचे रूप सगुण निर्गुण आहे तो आम्हा बरोबर नेहमी क्रीडा करतो. तुकोबा म्हणतात आम्ही भक्त जन्मदात्याचे जन्मदाते आहोत, स्वयंभू आहोत. ऐका महिमा आवडीची बोरे खाय विलनीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. न म्हणे उच्चिष्टात वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. भगवंताचा महिमा असा आहे की तो भिलनीचे उष्टी बोरे आवडीने खातो. त्याला प्रेमाचा दुष्काळ भासतो. तो भक्ताच्या प्रेमाचा भुकेला असतो. सुदाम्याचे कोरडेच पोहे फकी मारून चवीने खातो. तुकोबा म्हणतात भक्ताचे उष्टे आणले आहे की थोडेसेच आणले आहे हे तो पाहत नाही. भक्ताने उष्टे आणले आहे की थोडेसेच आणले आहे हे तो पाहत नाही तर त्याचा भक्तिभाव पाहतो. कोणे तुझा सांग केला अंगीकार निश्चिती त्या थोर मानिशी. कोणे ऐसे तुझ उपदेश केला नको या विठ्ठला शरण जाऊ. तेव्हा तुझ कोण घालील पाठीशी गारशील भूमीशी वदनयम. कार्यनाग वशी आयुष्य जातो काळ दिशे दिश बळ क्षीण होतो. तुका म्हणे अशी सांगा कोणीतरी विसरला हरी मायबाप. तुझ्या कोणी अंगीकार केला की तू त्याला थोर मानलेस. विठ्ठला शरण जाऊ नको म्हणून तुला कोणी उपदेश केला आहे काय. जेव्हा यम समोर येईल तेव्हा तुला कोण पाठीशी घालेल. काळ क्षणाने तुझे आयुष्य खात आहे त्यामुळे तुझे बळ दिवसेंदिवस कमी होत आहे. तुकोबा म्हणतात अशा नास्तिकाला कोणीतरी परमेश्वराची आठवण करून द्या कारण तो त्यालाच विसरलाय. साधूनी बचनाग खाती तोळा तोळा अनेकाची डोळा न पाहावे. साधूनी भुजंग धरती लहती अनेके कापती देखोन्या. असाध्य ते साध्य करिता सायास कारण आम्हास तुका म्हणे.
काही लोक सरावपूर्वक सर्प विष खाण्याची कला साधतात, पण इतरांना ते पावत नाही. काही लोक सर्प पकडण्याची कला जाणून हातात सर्प पकडतात, इतर लोक मात्र ते पाहून भयाने कापतात. तुकोबा म्हणतात, जगात जे अशक्य आहे ते प्रयत्नपूर्वक साध्य करणारे लोक असतात. असमी गोसावी आया चित्तवृत्ती करवी शिष्या ती उपदेश. दगडाची नाव आधीच ते जड, ते काय दगड तारू जाणे. तुका म्हणे वेश विटंबिला त्यांनी, सोंग संपादनी करीती परी. काही गोसावी आपली आयाची दान घेण्याची वृत्ती स्वतः न सांगता शिष्याकडून सांगतात. दगडाची जड नाव इतर दगडांना पहिलं तरी नेऊ शकणार नाही, कारण ती स्वतः पाण्यात तरंगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, साधुत्व वेश परिधान करण्याचे सोंग करून त्यांनी साधुत्व विटंबिले आहेत. मृगजळ काय करावा उतार, पावया पार पैल तिळी. खापराने होण खेळती लेकुरे, कोणत्या व्यवहारे लाभहानी. मंगळदायके करीती कुमारी, काय त्याची खरी सोयरीक. स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काय, जागृती तो नाही साच भाव. सारी झाली मेटी लटिके वचन, बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. मृगजळाची नदी पार करण्यासाठी पाय उतार व्हावे लागत नाही. खापराच्या खोट्या पैशाने मुले खेळतात, त्यात खरोखरचा आर्थिक लाभ हानी नसते. लहान मुली बावला बावलीचे लग्न करतात, पण त्यात खरे नाते जोडले जात नाही. स्वप्नातील सुखदुःखाशी जागृतीमधील जीवनाचा काही संबंध नसतो. खेळाच्या पटावरील सोंगट्या मरतात जगतात हे जसे खोटे असते, तसे बद्धता मुक्तता हे शब्द आत्म्याला लागू पडत नाही असे तुकोबा म्हणतात. आंधळ्याशी जन अवघीचे आंधळे, आपणाचे डोळे दृष्टी नाही. रोग्या विष तुल्य लागे मिष्टान्न, तोंडाशी कारण चवी नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपणा, तया त्रिभुवन अवघे खोटे. आंधळ्याला दृष्टी नसल्यामुळे सर्व जगत आंधळे भासते. आजारी माणसाच्या तोंडाला चव नसल्यामुळे सुग्रास भोजन त्याला विषतुल्य भासते. तुकोबा म्हणतात, ज्याचे शुद्ध चित्त शुद्ध नाही त्याला सारे त्रिभुवन खोटे भासते. बोलविषयी तैसे आणि अनुभवा, नाही तरी देवा विटंबना. मिठे विन काय करावे मिष्टान्न, शवजीवे विन शृंगारिले. संपादने विन विटंबिले सोग, गुणे विन चांग रूपहीन. कन्यापुत्रे विन मंगळदायके, वेचिले ते फिके द्रव्य तरी. तुका म्हणे तैशी होते मज परी, न देके अंतरी प्रेमभाव. हे विठ्ठला, तू जसे मला बोलण्यास शिकवितोस, अनुभव देतोस, तसे माझ्याकडून लिहिले जावे, नाही तर जगात माझी फजिती होईल. मिठाशिवाय मिष्टान्नाला चव येत नाही, आणि ज्या शरीरात प्राण नाही त्याला शृंगार करीन उपयोग काय. एखादे सोंग वटविण्यासाठी रूप व गुण याची आवश्यकता भासते. थाटामाटात केलेल्या विवाह समारंभाला नवरा नवरी शिवाय शोभा नाही. तुकोबा म्हणतात, भावाविन भक्ती ही वरील सर्व उदाहरणाप्रमाणे व्यर्थ आहे. झिंगजीने तो बाईले अधीन, परलोक मान नाही दोन्ही. झिंगजीने ज्याचे लोभावरी, मन अतीत पूजन घडेविना. झिंगजीने आळस निद्रा जया फार, अमित आहार अधोरिया. झिंगजीने ना विवेक वैराग्य, झुरे माना लागी साधुपण. तुका म्हणे धिंग ऐशे झाले लोक, निंदक वादक नरका जातो. हे ग्रस्त पत्नीच्या आहारी गेलेले आहे. जो ग्रस्त पत्नीच्या आहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात. त्याला इहलोकी व परलोकी मान मिळत नाही. जे मनुष्य सतत लोभाचा विचार करीत असतो, ज्याच्या हातून अतिथी पूजा घडत नाही, त्या मनुष्याचाही धिक्कार असतो. ज्याला आळस निद्रा भरपूर आहार याची आवड आहे, तो त्या पुरुषाचाही धिक्कार असो. जो पुरुष विवेक आणि वैराग्य विना साधुत्वाची अपेक्षा करतो त्याचाही धिक्कार असो. तुकोबा म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्काम वाद घालणाराही अंती नरकात जातो. त्याच्याही जीवनाचा धिक्कार असो. अरे हे देह व्यर्थ जावे, ऐशे जरी तुझ व्हावी. धृत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. मग कैचे हरीचे नाम, निजे लिया जागा राम. जन्मोजन्मी तादब दुःख थोर साधिले, विषय सुखाचा लंपट दाशी गमनी अतिधीट. तया तेची वाट अधोगती जावया, अनेक एक कोड नरका जावयाची चाड. तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. तुका म्हणे शे मना लागे राम पिशे, नाही तरी आली असायाशे फुकट जाशी ठकोनी. हा नरदेव वाया जावा असे वाटत असेल तर तू खुशाल सारी पाठ खेळत राहा.
मग हरीचे नाम तुझ्या मुखी येणार नाही. तू अज्ञानाच्या निद्रेत असल्यामुळे राम तुला भेटणार नाही. त्यामुळे तुला जन्मोजन्मीचे दुःख भोगण्यास मिळेल. प्रपंचातील विषय सुखाची लंपटता, परस्त्री विषयीची आसक्ती या सर्व अधोगतीला जाण्याचा वाटा आहेत. नरकात जाण्यासाठी संत निंदा हा आणखी एक मार्ग आहे. तुकोबा म्हणतात, नरदेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लावून घे, नाही तर नरजन्माचे सर्व कष्ट फुकट जातील. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कसा नव्हे. नाही भाव तया सांगावे, ते किती आपुल्याले मती पाखंडिया. दया भावे संत बोलिले वचन, नाही अनुमोदन शाब्दिकाशी. तुका म्हणे संती भाव ऐसा बळी, न करता खळी दुशिला देव. सर्व चराचर सृष्टीमध्ये परमेश्वर भरून राहिलाय, म्हणजे तो पाषाणाचा व धातूच्या मूर्तीमध्ये असणारच ना. पाखंडी आणि किंवा नास्तिक मनुष्याला हे सर्व सांगून काय उपयोग. संताच्या मनातील श्रद्धा व भक्ती नास्तिकाच्या मनी नसल्यामुळे त्यांना संतवचनाचे महत्त्व समजत नाही. तुकोबा म्हणता, संत सगुण भक्तीचा अनुभव नास्तिकांना नसल्यामुळे ते सगुण भक्तीचा निषेध करतात. एक तटस्थ मानशी एक सहजची आळशी, दोन्ही दिसती सारिके वर्म जाणे तो पारखी. एक ध्यानी करिता जप, एक बैसुनी घेती झोप. एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग. एक भक्ती पोटासाठी, एका देवासवे गाठी. वर्म पोटी एका फळे दोन म्हणे तुका. एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करताना तटस्थ बसली आहे, तर दुसरी व्यक्ती आळसामुळे तटस्थ बसली आहे. अशा दोघा व्यक्तीची शारीरिक अवस्था एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतील फरक जाणकारालाच कळेल. एक ईशचिंतनासाठी डोळे मिटून ध्यानस्थ बसतो आणि दुसरा बसून झोप घेतो. एक सर्वस्वाचा त्याग करून साधू होतो, तर दुसरा पोट भरण्यासाठी साधू होतो. एक जण देवासाठी भक्ती करतो, तर दुसरा पोटासाठी भक्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, दोघे एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्या मनातील भाव वेगळा असल्यामुळे त्यांना फळे वेगवेगळ्या प्रकारचीच मिळतात. काय कळे बाळा बाप सदैव दुबळा, आहे नाही हे ना कळे हाती काय कोण्या वेळी. देखिले ते दृष्टी मागे घालून मिठी, तुका म्हणे भाव माझ्या मज समजावो. लहान मुलाला आपला बाप श्रीमंत की गरीब हे कळत नसते. आपल्याला एखादी वस्तू देणे त्याला शक्य होईल की नाही हे त्याला समजत नसते. एखादी वस्तू पाहिली की हट्ट करून ती घेणे एवढेच त्याला कळते. तुकोबा म्हणतात, माझ्या मनातली विठ्ठला प्रती असाच भाव आहे, तो त्याने समजून घेऊन मला जाणावा. रामकृष्ण हरी माऊली. 168 अभंग झाले.